आज रामनवमी आहे। रामनवमीच्या सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा। प्रभू श्रीरामांचा जन्म म्हणजे सत्य, संयम आणि धर्माचं मूर्तिमंत रूप आहे। पण आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे। तो मंत्र आपल्याला आपल्या मेंदूचा विकास करण्यासाठी खूप मदत करतो, जे विज्ञानाने देखील सिद्ध केलं आहे। शोधाने दाखवून दिलं आहे की मंत्र जपामुळे निर्माण होणारी ध्वनीची कंपनं ही आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती आणि मेंदूच्या विकासावरती खूप सकारात्मक परिणाम करत असतात। तसेच मेंदूच्या न्यूरॉन्सवरती त्यांचे सकारात्मक परिणाम होत असतात। यातूनच आपली स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मनशांतीही वाढते। आज मी हा मंत्र तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपली संस्कृती म्हणजे श्रद्धा आणि शास्त्र याचे एक सुरेख संगम आहे आणि मंत्र म्हणजे फक्त भक्ती नाही, तर विज्ञान, श्रद्धा आणि ऊर्जा यांचे संगम आहे। आणि हाच संगम आपल्याला आपली परंपरा शिकवतो। मंत्र आहे तो आहे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। या मंत्रामुळे जी कंपनं तयार होतात, ती कंपनं आपल्या मेंदूचा विकास आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत करत असतात। त्यामुळे आपल्या मेंदूचं पेज वाढवणारा हा मंत्र दररोज कमीत कमी 5 मिनिटं जरी तुम्हाला म्हटलात, तरी तुमच्यामध्ये एक खूप छान बदल आपल्याला जाणवून येईल। त्याच्यामुळे आज ह्या रामनवमीच्या शुभ दिवसापासूनच या मंत्राच्या जपाला सुरुवात करायची आहे। चला शुद्ध भावनेने आणि श्रद्धेने या मंत्राचं जतन करूया, पठण करूया। श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। जय श्रीराम।